चला म्हटले आज जाऊच म्हटले डीमार्टला. डीमार्टवरनं काय काय भेटलं तर पाहूनच घेऊ म्हटले. तशीच मी दर महिन्याला येते, पण दर महिन्याला मानवरा किराणा घ्यायला येऊन येतो मी, पण मी किराणा घ्यायला जे न खायचंच घेत राहते. तर इथं हे लोक मला व्हिडिओज काढून देत नव्हते. म्हणले काका थोडं तरी काढू द्या. मग लपून चपून गेले तर मध्ये इथं मोनॅकोची बिस्किट होते. हिच्या पप्पाला म्हणले मला मोनॅको बिनॅको नाही आवडत बरं का, तुम्ही काही घेऊ नका. ते म्हणते आगले भारी लागत खाऊन तर म्हटले बाई मला नाही पाहिजे, मला क्रीमचंच बिस्किट पाहिजे. लहान पोरावानी मी तर कुठं गेलं का हट्टच करीत राहते. नाही तर त्यांना म्हटलं तर तुम्ही मला घेऊन नाही दिलं ना, मी डायरेक्ट खाली बसून रडत बसेल बरं का. ते म्हणते नको नको बाई जाऊ दे, मी घेऊनच देतो. मग मानावऱ्याने काय घेऊन दिले माहिती का, बाय वन गेट वनचे बिस्किट घेऊन दिले. म्हटले बाई जाऊ दे आता फुकटचं भेटत घेऊनच टाकू, तेवढे का वहिना तेवढे खाऊनच घेऊ म्हटले. मग म्हटले माझ्या बहिणीला म्हटलं बाई टाक बाई म्हटले 2 बिस्किट. माझ्याला म्हटलं ते काही घेऊ नको बरं का, तू ठेवून दे. ते आले ना रिकाम्याच गोष्ट घ्या. ते आलं तर साबणाचे इथं म्हटलं अहो साबण नका घेऊ ना. तर मायपुरीला वाटलं कुरकुऱ्याचाच पुढा गेली पटकन ताईडचा पुढा घ्यायला. केवळ पडेल हे पोरगी कुठं सांग गेले तर उद्योगच करत होती. म्हटले अगं बाई ते खायचं नाही म्हटलं, दम मार म्हटले देते तुला घेऊन म्हटले. गेलो तर इथं साबणं सुबणं खूप होते, लय ऑफ होती बरं का. नंतर गेले कपड्याच्या दुकान. माय बाप नवऱ्याला म्हटलं बाबा मला कपडे घेऊनच दे म्हटलं, तिकडं तुम्ही काही करा पण मला कपडेच पाहिजे. भांडून का ना नवऱ्याकडून 3 कपडेच घेऊन टाकले. मग आलो बाहेर तर मोने 3000 रुपयाचं बिल झालं. म्हटलं आता ना आईस्क्रीम घेऊ. माझ्या मम्मीला तर आईस्क्रीम खाता येत नाही, कशी चाटत होते. म्हटले मला पण द्या थोडी म्हटले. तर माझ्या पोरीला म्हटलं देते का बाई, म्हणती नको नको. मी घेतली मला एकटी दुसरी, मग तिने खाल्ली मी खाल्ली. तर मी ना आपला फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करा नक्की आठवणीने.